कुठल्याही प्रकारची आरोपीनं पोलिसांसमोर दिलेली कबुली ही कायद्याला मान्य नाही। मात्र काही स्पेशल ॲक्ट जे आहेत त्याच्यामध्ये आरोपीनं दिलेली कबुली विशिष्ट पोलीस ऑफिसर पुढं म्हणजे मोक्काच्या केसमध्ये जर का सेक्शन 18 प्रमाणे कबुली दिली असेल पोलीस ऑफिसर पुढं तर तीच फक्त न्यायालयाला मान्य आहे। आरोपीचे काही अधिकार हे फंडामेंटल राईट्स काही अधिकार हे कायद्याच्या पुस्तकांमध्ये कायद्यामध्येच लिखित स्वरूपात आहेत। आता त्याच्यामध्ये असं आहे की आरोपीला टॉर्चर करून जर का कुठल्या कबुली पोलीस घेत असतील तर अशी कबुली टॉर्चर जाऊ द्या कुठल्याही प्रकारची आरोपीनं पोलिसांसमोर दिलेली कबुली ही कायद्याला मान्य नाही। अशी कबुली दिलेली पोलीस बऱ्याचदा लिहितात की आम्ही अमुक अमुक आरोपीला पकडलेला आहे आणि त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आहे ना आता त्याला त्याचे इन्व्हेस्टिगेशन पुढे चालू आहे। तर हे फक्त म्हणण्यापुरतं आहे। कायद्यानं अशी केलेली कबुली कायद्याला मान्य नाही। मात्र काही स्पेशल ॲक्ट जे आहेत त्याच्यामध्ये आरोपीनं दिलेली कबुली विशिष्ट पोलीस ऑफिसर पुढं म्हणजे मोक्काच्या केसमध्ये जर का सेक्शन 18 प्रमाणे कबुली दिली असेल पोलीस ऑफिसर पुढं तर तीच फक्त न्यायालयाला मान्य आहे। अदरवाईज दुसरी कुठलीही कबुली पोलीस स्टेशनमध्ये असताना कस्टडीमध्ये असताना दिलेली कायद्याला मान्य नाही। त्याच्या पुढे जाऊन अजून एक सांगता येईल की कधी कधी असं होतं की आरोपीचं इन्व्हेस्टिगेशन पोलीस करतात त्याच्या नातेवाईकाच्या समोर आरोपीच्या नातेवाईकासमोर किंवा फिर्यादीच्या नातेवाईकासमोर किंवा अजून कोणासमोर त्रयस्थ व्यक्तीसमोर आणि त्रयस्थ व्यक्तीसमोर पोलिसांच्या प्रेझेन्समध्ये आरोपी गुन्हा कबूल करतो। असा त्रयस्थ व्यक्तीला दिलेलं जे एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन म्हणून मानलं जातं कायद्यामध्ये ते सुद्धा जर का पोलिसांचा प्रेझेन्स तिथं असेल तर ते कायद्याला मान्य नाही। त्यामुळे आरोपीनं दिलेला कबुली जबाब हा कायद्याला ग्राह्य नाही। त्याच्यासाठी तुम्हाला कबुली जबाब जर एखाद्या आरोपीचा पोलिसांना घ्यायचा असेल तर ते त्या आरोपीनं त्याची संमती दर्शवली तपासामध्ये तर ते एक रिपोर्ट तयार करतात पोलीस। तो रिपोर्ट न्यायाधीशाला जातो। न्यायाधीशाला गेल्यानंतर त्याच्यात लिहिलेलं असतं की ह्या आरोपीला कबुली जबाब द्यायचा आहे त्याच्या स्वतःचा गुन्हा कबूल करायचा आहे आणि मग अशा वेळी न्यायाधीशाकडे त्या आरोपीला प्रोड्यूस केलं जातं आणि न्यायाधीश स्वतः पोलिसांची कस्टडी पोलिसांना तिथून बाजूला करून त्यांच्या न्यायालयामध्ये दरवाजा बंद करून पोलीस तिथं नाही आहेत हे पाहून त्या आरोपीची कबुली जबाब लिहून घेतला जातो आणि असाच कबुली जबाब की जो न्यायालयासमोर दिलेला आहे आरोपीनं न्यायालयसुद्धा त्याच्यासाठी कबुली जबाब देत असताना त्याला न्यायालयाने सुद्धा टाईम देणं अपेक्षित आहे। त्याचा पहिल्याच दिवशी कबुली जबाब लिहून घेणं न्यायाधीश करू शकत नाहीत। ते त्यांना माइंड रिफ्रेश करण्यासाठी किमान 24 तासाची मुदत देतात। त्यानंतर परत त्याला प्रोड्यूस केलं जातं आणि मग त्याचा कबुली जबाब लिहून घेतला जातो। त्या कबुली जबाब लिहून घेतल्यानंतर त्याच्यावर सही घेतली जाते आणि मग असा न्यायाधीशासमोर दिलेला कबुली जबाब जर एखाद्या केसमध्ये असेल तर तो कायद्याच्या त्या तत्वांनी साबित करून मगच त्याला शिक्षा होऊ शकते। अदरवाईज पोलिसांपुढे दिलेला कुठलाही कबुली जबाब हा आरोपीविरुद्ध ग्राह्य धरला जात नाही।